आपल्या या क्रांतीभूमीमध्ये अकोलेमध्ये एक अत्यंत आपल्या सर्वांच्या विशेषतः गोरगरीब माणसाच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा जो विषय शिक्षण, त्या शिक्षणाच्या विषयावर जे अत्यंत अन्यायकारी असे निर्णय शासन घेत आहे त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे। इथे उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, त्याचप्रमाणे सर्व दादा मान्यवर आहेत या ठिकाणी, कॉम्रेड उगले, अमित भांगरे, ॲडव्होकेट मनकर, कवी तुकारामजी भांडे, डॉक्टर कॉम्रेड अजित नवले, विनोद हांडे, फारुकी साहेब, विनयजी सावंत, गणनाजी पांडे, अनिकेतजी घुले, डॉक्टर संदीप कडलक, विजयराव वागचौरे, भास्करराव कानोडे, धुमाळ सर, उठवते सर, बनवते सर, सर्वच, आणि पावसाहेबजी चासकर, सर्व आता खूप मान्यवर आहे, काही राहतील, नाईकवाडी साहेब पण आले, ते सतीशराव, सर्व उपस्थित मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण बघतोय की जी वेळ आपल्याला या ठिकाणी येते हा फार मोठा धोक्याचा विषय आहे। हा जरी शिक्षणापासून आपण चर्चा करत असलो तरी तो सर्वांनी मांडला, हा काय फक्त शिक्षणाची मर्यादित नाही मित्रांनो। या देशातल्या बहुजनांना पुन्हा गुलाम करण्यासाठी हे षडयंत्र आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीने, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे महात्मा फुलेंनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं की हे शूद्र खचले कारण ते अज्ञानामुळे खचलेले, तर त्यांना एकदा गुलाम बनवलं, शिक्षणच काढून घेतल्यानंतर काय राहणार। तर शासन काही म्हणत असलं तर हा शासनाचा बनाव आहे, शासनाचे हेतू शुद्ध नाही आहेत, त्यामुळे तिन्ही निर्णय हे शेवटी गरिबांचं शिक्षण हिसकावून घेण्यासाठी आहे। आता शिक्षणामध्ये दोन वर्ग झाले आहेत, तुमच्या आमच्या चांगल्या म्हणजे श्रीमंत कुटुंबातले लोक आता जातात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, गरिबांची मुलं जातात जिल्हा परिषदेच्या शाळेत, अनुदानित शाळेमध्ये जातात। खरं म्हणजे आपण शिक्षण हक्क कायदा केलाय, शिक्षण हक्क कायदा म्हणतो की त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे, त्याला मोफत शिक्षण दिलं पाहिजे, त्याला सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे। त्यावेळी जे काही निर्णय शासन घेत आहे हा म्हणजे सरळ सरळ शासन स्वतः शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत आहे। आणि म्हणून पहिलं तर गोष्ट आपण केली पाहिजे की शासनानं या ठिकाणी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं पाहिजे, शासनावर खटला भरला पाहिजे, ही इतकी शासनाची त्या ठिकाणी गुन्हा हा शासन करत आहे। त्यावेळेस शिक्षण हक्क कायद्यात सांगितलं की 1 किलोमीटर पर्यंत त्याला 5वीपर्यंत शिक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कुठल्या आधारे समूह शाळा आणताय? सगळ्या शिक्षण तज्ञांनी समूह शाळेला विरोध केलाय। मी काल एका शाळेमध्ये गेलो होतो, आत्ताच मी आमदार साहेबांना सांगितलं, एक छोटीशी शाळा होती, सर्व त्या ठिकाणी भिल्ल समाजाची म्हणजे आदिवासी मुलं होती। मी त्यांना विचारलं, ते म्हणजे यातले निम्मे मुलं शाळेत येतच नाही, म्हणजे घराजवळ शाळा आहे तरी मुलं शाळेत येत नाही, का येत नाही? कारण वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या ज्यांना आपण अज्ञानात ठेवलंय, ज्यांना या गुलामगिरीमध्ये ठेवलं, वैचारिक गुलामगिरीमध्ये ठेवलंय, त्यांच्या मनातल्या उर्मी कशा जाग्या होणार आहे? आता पुढे जाग्या व्हायला लागल्या तर तुम्ही पुन्हा त्यांच्या शाळा काढून घेणार का? रामकृष्ण मोरेंनी वस्ती शाळा काढल्या होत्या, कारण वस्तीवरचं मूळ हे गावात येऊ शकत नाही म्हणून या वस्ती शाळा काढल्या होत्या। तुम्ही त्या शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघाला, सरासर झूट आहे। शासन काही सांगू, शासनाची काय अवस्था आहे? आज एवढ्या तिथे समूह शाळा 2 काढल्या, त्यांची काय अवस्था आहे? म्हणजे आज कुठल्याही शासनाच्या विभागामध्ये जा, 40 ते 50% जागा रिकाम्या आहेत। मी परवा कृषी विद्यापीठामध्ये गेलो, 60% जागा रिकाम्या आहेत। कशासाठी तुम्ही विद्यापीठ चालवताय? कुठल्याही महाविद्यालयामध्ये जा, तिथे सुद्धा तुम्ही पाहताय की तिथे शाळांच्या जागा त्या ठिकाणी रिक्त ठेवलेल्या आहेत। म्हणजे एकीकडे तुम्ही जागाही भरत नाहीये, दुसरीकडे तुम्ही सांगताय की आम्ही समूह शाळा काढू, तिथे वाचनालय देऊ। आपण पाहिलं आता आरोग्याची काय व्यवस्था झालेली आहे, तिथे MRI आहे तर टेक्निशियन नाही, तिथे डॉक्टरांची पुरेशी संख्या त्या ठिकाणी नसते। तर ही सर्व ज्या गोष्टी आपण पाहतोय, खरं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हा आपला मूलभूत अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आपल्या या ठिकाणी विरवून जातोय, विशेषतः गरीब लोकांचा विरवून जातोय। त्यामुळे सर्व समाजाने या ठिकाणी जागृत होऊन या प्रश्नाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। मित्रांनो, शाळेत त्यांनी ते कंत्राटी लोक नेमणार आहेत, कशामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बद्दल नेमताय? इथे आता अमित भांगरेंनी सांगितलं की याच्यामध्ये 3 शिक्षक त्या ठिकाणी ते नेमणार। आता मागे काय काढलं त्यांनी की आम्ही रिटायर्ड शिक्षक नेमणार। तर तुमचा हेतू काय हे स्पष्ट होतंय। तुमची भाषा काही असली, आज तुम्ही किती त्याच्यावर समर्थन करत असलात तर तुमचे हेतू शुद्ध नाही आहेत हे लोकांच्या लक्षामध्ये आलंय। तुम्हाला या शाळा बंद करायच्या आहेत, तुम्हाला त्यांना सारखं वाटतं की आपण शिक्षणावर खूप खर्च करतो, खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे। आपण शिक्षणावर खूप खर्च करत नाही मित्रांनो, आपल्यापेक्षाही त्या ठिकाणी गरीब असलेली राष्ट्र आपल्यापेक्षा कितीतरी अधिक शिक्षणावर खर्च करतात, खूप खर्च करतात आपल्यापेक्षाही। तेव्हा शासनाचा हा दावा सपशेल खोटा आहे। आणि जर सर्व प्रकारचे भ्रष्टाचार जरी तुम्ही थांबवले तर एवढा मोठा पैसा तिथे या देशामध्ये तयार होईल की तुम्हाला प्रत्येक शाळा तारांकित करता येईल, काही अडचण नाही त्याच्यामध्ये।
तुम्हाला प्रशासन नीट चालवता येत नाही. इतक्या गळती त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की शासनाचे पैसे वाया जातात. तोच रस्ता तुम्ही पुन्हा काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी करतायत. एकीकडे अशी धोरणं राबवत असताना दुसरी गाडी मात्र, आणि फक्त शिक्षण म्हणलं की त्यांना खर्च का आठवतो. हे खरं आहे, हे खरं आहे की इथे जवळजवळ आता सध्या पाहिलं की वेगवेगळे शासन आले. सगळ्या शासनांमध्ये हीच भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत, कारण तिथे बसलेलं प्रशासन असतं. ते जे प्रशासन आहे ते म्हणताना सांगतात की आपण शिक्षणावर खूप खर्च करतो, आपली ही जबाबदारी नाही. हे सब चूक आहे, ही शासनाचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून शासनाला हे करावंच लागेल मित्रांनो, आणि ते करण्यासाठी आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे. दुसरा जो मत आहे, मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं सांगितलं. तिसरं सांगितलं की ते कंपनीकरण चालेल. कंपनीकरण करणं हा सुद्धा फार मोठा डाव आहे. तिथे फक्त कंपनीकरण नाही आहे, तिथे काही सेवाभावी संस्था नाही तिथे आहे. आज आपण बघतोय की शिक्षणातून त्यांनी डार्विनचा सिद्धांत काढून टाकला. आता जे इथं शिक्षक आहे त्यांना माहिती आहे डार्विनचा सिद्धांत म्हणजे काय. उत्क्रांतीवाद शिकवायचं नाही, मग काय शिकवायचं, सर्व दैववाद शिकवायचं लोकांना. लोकांना विकलांग करायचं, लोकांची बुद्धी त्या ठिकाणी कमजोर करून टाकायची. अशा प्रकारचा खूप मोठा डाव या देशामध्ये चालू आहे. ते आपण जागं झालं पाहिजे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि म्हणून सर्वांनी जागं होऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाला हे निर्णय तर नाहीच, परंतु यामध्ये आजही शासन त्या पद्धतीने वागतंय शिक्षण व्यवस्थेमध्ये. आता इथे भाऊसाहेबांनी सांगितलं की देशामध्ये 11 लाख शिक्षक कमी आहेत. मग तुम्ही 11 लाख शिक्षकांच्या जागा रिकवणार, स्वप्न मात्र जगामध्ये मोठं होण्याचं पाहणार. कसे मोठे होणार आहात तुम्ही. एक तर पिढ्या तुम्ही आमच्या या गरीब वर्गाला शिक्षणापासून दूर ठेवलं. हजारो मेंदू, कोट्यावधी मेंदू आणि कोट्यावधी हात तुम्ही त्या ठिकाणी निकामी केले. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या आदिवासी पाड्यात सुद्धा आईन्स्टाईन जन्माला येऊ शकतो, तुम्ही त्याला तर शिक्षणच दिलं नाही तर तसंच जन्माला येणार आहे. आणि म्हणून मित्रांनो हे सबसे झूट आहे. तुम्ही परवा G20 घेतलं, तर पडदे लावले, गरीब लोकांची घरं दिसू नये म्हणून पडदे लावले. तुम्ही ढोंग करताय, तुम्ही ढोंग करताय आणि तुम्ही आता तर गरिबांना संपवायला निघालेले. आणि म्हणून आपल्याला त्या गरीब माणसाला सुद्धा जाऊन सांगावं लागेल. बऱ्याच वेळेस त्यांची जाणीवा त्या ठिकाणी स्वतःच्या रोजीरोटीमुळं त्यांच्या जाणीवा कदाचित तितक्या जागरूक नसते, तर आपल्याला तेही त्यांना समजावं लागेल. आणि हा लढा मित्रांनो हा केवळ फक्त गरिबांपुरता मर्यादित नाही. या देशातले जे सगळे संवेदनशील लोक आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये आलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपली संवेदनशीलता ही कमी होत चालली. आपल्या मेंदूमध्ये 2 भाग असतात, एक असतो बुद्धिमान भाग आणि दुसरा असतो संवेदना व्यक्त करणारा भाग. हे 2 वेगळे असतात. डॉक्टर म्हणून सांगतो, आपल्या बुद्धीचा भाग अतिशय जोरात चालू आहे, परंतु आपल्या संवेदनशीलतेचा मेंदूचा भाग आता काम करेनासा झालाय. ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. तर आपल्या सर्वांना या प्रश्नामध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. नाहीतर पुढच्या पिढ्या, येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपले खापरपंतू, आपले काय पुढचे ते आपल्याला दोष दिल्याशिवाय राहणार नाही. तर मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, इथं कुठलं राजकारण नाहीये, कुठलंही शासन असतं तरी आम्ही हेच केलं असतं. अनेक वेळेस विधान परिषदेमध्ये आमचं सरकार असताना सुद्धा आम्ही त्याच्या विरुद्धच भूमिका मांडलेल्या आहेत. त्यामुळे इथं राजकारणाचा प्रश्न नाही आहे. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आता हे लोकांचं सरकार आहे, लोकांनी दिलेलं सरकार आहे. पण आता हा विचार करायचा की हे खरोखर लोकांसाठी काम करणारं सरकार आहे का, याचा मात्र विचार करायचा आहे. खरं म्हणजे पुष्कळ बोलता येईल, त्याबद्दल मला अधिक बोलायचं नाहीये. परंतु शिक्षण आणि आरोग्य, आता आरोग्याचे प्रश्न खूप बिकट झालेले आहेत. हा जनतेचा अधिकार आहे मित्रांनो. आपल्या अधिकारांची आधी आपल्याला जाणीव झाली पाहिजे, तर आपण संघर्ष करू ना. आपल्याला माहितीच नाही ना आपले अधिकार काय. हे घटनेने दिलेले अधिकार आहे, हे घटनेने आपल्याला दिलेले अधिकार आहे. आज लोकांना असं वाटतं की काही मुठभर श्रीमंत लोक इथं टॅक्स भरतात, असं नाहीये. या देशामध्ये श्रीमंताला फक्त 35% टॅक्स भरतात आणि जीएसटीच्या माध्यमातून 65% टॅक्स गोरगरीब माणसे तिथे भरत असतात. त्यांचाही तिजोरीवर तेवढाच अधिकार आहे जेवढा आहे देशातल्या श्रीमंतांचा. तुम्ही कॉर्पोरेट जगातले लाखो कोटी रुपये कर्ज माफ करता, तुम्ही त्यांना लाखो कोटीच्या ते सवलती देता, आणि गरिबांचा शिक्षणाचा प्रश्न आला, या शाळा बंद करून किती पैसे तुम्ही वाचवणार आहात. मी सांगितलं मग अशी चांगलं प्रशासन आणा, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट तुम्हाला पैसे त्या ठिकाणी वाचवता येतील. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी शासनाचा हा जो काही डाव आहे तो आपण हाणून काढला पाहिजे, एकवटला पाहिजे. आपण आंदोलन करू, आंदोलनाची दिशा ठरवतील जे काही आपले पुढारी आहेत ते ठरवतील, त्यांनी ते ठरवाव्यात. आणि सर्वांनी, मी तर म्हणतो आता नागरिकांनी पुढे आलं पाहिजे. राजकीय पक्षांवर आणि राजकीय नेत्यांवर आमच्यासह कृपा करून अवलंबून राहू नका. आता नागरिकांनी पुढे आलं पाहिजे, कारण हे नागरिक, कारण काय असतं की शेवटी निवडणुका जिंकण्याचं तंत्र लोकांना माहिती झालं.
तुम्ही काय विचार करावा आणि तुम्ही कुणाला मत द्यावं हे सुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ठरवू शकतं मित्रांनो. फार अत्यंत एका धोकादायक परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि म्हणून नागरिकांनी आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने जागा झालं पाहिजे. कारण ह्या चळवळी ह्या नागरिकांच्या भवितव्याच्या आहे. त्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये यावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. वैशाली बॅग हाऊस मध्ये खरेदी करा आकर्षक बॅग आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊस मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगरपंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली रासने.